सगळ्यांचा लाडका बकासूर या बैलाची पैदास झालेली आहे. सगळ्यांच्या पासून गुपित ठेवण्यात आलेली होती की बकासूरची पैदासी. कारण तुम्ही आता बघितलं जाहीर सभा या युट्यूब चॅनलवरती मुलाखत घेण्यात आलेली होती बकासूरच्या मालकांची. आणि त्या मुलाखतीमध्ये सांगण्यात आलं, एक प्रश्न विचारण्यात आला त्यांच्या मालकांना की बकासूरची पैदास झाली का, करणार आहे का. त्यांनी सांगितलं झालेली आहे बकासूरची पैदास. आणि ती पैदासी 7 महिन्यांची झालेली आहे. बघा, सगळ्या महाराष्ट्रापासून बकासूरची पैदासी लपवण्यात आलेली होती की ती गुपित ठेवण्यात आली होती. परंतु आणि ती बकासूर सारखीच सेम आहे आणि त्याचा सराव पण चालूला आहे. नक्कीच बकासूरच्या पायावरती पाय ठेवणार बकासूरची पैदास. नक्कीच या महाराष्ट्रात सगळ्यांचा लाडका बकासूर आहे. आणि सगळ्यांना माहिती आहे बकासूर कोणत्याही बैलाची तुम्ही पैदास करा, तो बैल थोडासा डीम येतो, थोडा पळत नाही येतो. परंतु हा बकासूर जास्तच पळतोय. बघताय तुम्ही प्रत्येक मैदानात तो गुलाल हा घेतोयच. नक्कीच बकासूरची पैदास खूप आनंदाचा क्षण म्हणावा लागेल, कारण माहितच नव्हतं. आणि ती बकासूरची जी पैदास आहे ती मोहिल शेठ धुमाळ यांच्या घरी ठेवण्यात आलेली आहे. त्यांचं जे गाव आहे तिथं ठेवण्यात आलेलं आहे. कारण मोहिल शेठ धुमाळ हे आपल्या त्यांच्या बकासूरच्या गोट्यावर जे राहतात ते मामाचं गाव आहे, त्या मामाच्या गावी राहतात. आणि जे मूळ गाव आहे त्यांचं, त्या गावी बकासूरची पैदाशी ठेवण्यात आलेली आहे त्यांच्या गावी. खूप खूप आनंद वाटतोय, कारण बकासूर ज्यावेळेस बकासूर थांबेल आपला पळण्याचा, त्याच्यानंतर बकासूरचं नाव कोण करू शकत नाहीये. नक्कीच बकासूरची पैदास म्हटलं की तो नाव करणारच. आणि बकासूरच्या नावावरती तुम्हाला माहिती आहे किती विक्रम आहेत आणि दिवसेंदिवस ते वाढतच चाललेले आहेत विक्रम. पण असो, जी बकासूरची पैदास आहे ती 7 महिन्याची आहे आणि त्याला ट्रेनिंग हे चालू आहे, पण ते गुपित आहे. लवकरच मैदानात ही जोडी दिसणार, बकासूर आणि बकासूरचा मुलगाच मला. ही जोडी मैदानात लवकरच सगळ्या महाराष्ट्राला बघायला मिळेल. धन्यवाद.